सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणातील वायरी इथल्या हॉटेल रापण रिसॉर्ट रेस्टॉरंट इथे शरद पौर्णिमा तथा कोजागिरी पौर्णिमा अत्यावश्यक सामाजिक जाणीव संवाद आणि चर्चेत संपन्न झाली। हॉटेल रापणचे निर्माते तथा मालक श्री भूषण साटम यांची संकल्पना असलेल्या हॉटेल रापणमधील समृद्ध संध्याकाळचा सामाजिक कट्टा या साप्ताहिक उपक्रमात शरद पौर्णिमेच्या निमित्ताने विशेष संगीत रजनीचेही आयोजन केले गेले। मातृत्व आधार फाउंडेशन या सामाजिक संस्थेने या उपक्रमाला संयुक्त सहकार्य व योगदान दिले। शरद पौर्णिमा तथा कोजागिरी 2023च्या कार्यक्रमाच्या सुरुवातीला कार्यक्रमाचे व संगीत रजनीचेही सूत्रसंचालक संजय शिंदे यांनी सर्वांचे स्वागत केले। त्यानंतर या सामाजिक कट्टा मंचावर मातृत्व आधार फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्री संतोष लुडवे यांनी श्रीफळ वाढवून कार्यक्रमाचा श्रीगणेशा केला। सूत्रसंचालक संजय शिंदे यांनी उपस्थितातील हॉटेल रापणचे निर्माते तथा मालक श्री भूषण साटम, मातृत्व आधार फाउंडेशनचे पदाधिकारी दादा वेंगुर्लेकर, प्राध्यापक डॉक्टर सुमेधा नाईक, वायरी भूतनाथ उपसरपंच सौ प्राची माणगावकर, वायरी भूतनाथ ग्रामपंचायत सदस्या श्रीमती ममता तळगावकर, युवती सेना प्रमुख अधिकारी व शिवप्रेमी समाजसेविका तसेच सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठानचे अध्यक्ष सौ शिल्पा खोत, व्यावसायिक व समाजसेवक श्री श्याम झाड या सामाजिक मान्यवरांना मंचावर निमंत्रित केले। मान्यवरांना गुलाब पुष्प देऊन त्यांचे स्वागत आणि सन्मान करण्यात आला। त्यानंतर रापणचे निर्माते तथा मालक श्री भूषण साटम यांनी या समृद्ध संध्याकाळच्या सामाजिक कट्टा या साप्ताहिक उपक्रमामागील उद्देश स्पष्ट केला। यावेळी ते म्हणाले की या कट्ट्यावर दर शनिवारी सायंकाळी एक सामाजिक विषय दिला जाणार असून उपस्थित सर्वांनी त्यावर त्यांचे दिलखुलास मत मांडावे असा या चळवळ स्वरूप प्रसन्न कार्यक्रमाचा उद्देश आहे। विशेष करून स्त्रियांनी बोलते व्हावे आणि आत्मशोध, आत्मसामर्थ्य या जाणीवांची देवाणघेवाण व समंजस आनंदी जीवनासाठी प्रयत्न करणे यासाठी गप्पांमधून अनेक विषय सुलभतेने हाताळले जातील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। त्यानंतर सौ शिल्पा यतीन खोत यांनी आत्मसन्मान ह्या आठवड्यातील विषयावर त्यांची मते मांडताना घरगुती दुःखद प्रसंगातही त्यांच्या वडिलांनी दाखवलेला सकारात्मक सामाजिक कृतीचा अनुभव कथन केला। त्यानंतर प्राध्यापक डॉक्टर सुमेधा नाईक यांनी महिला ही महिलेची शत्रू अशी समजूत ही केवळ अफवा असून ती सामाजिक सोयीने रचली गेलेली व चुकीची संकल्पना आहे असे स्पष्ट केले। सुधारणावाद म्हणजे वादविवाद नव्हे असेही त्यांनी नमूद केले। त्यानंतर उपस्थित श्रोत्यांपैकी सौ राधिका मोंडकर यांनी स्त्रीला वैधव्य आल्यानंतर तिच्या अस्तित्वाकडे पाहायच्या दृष्टिकोनात बदल करायची नितांत आवश्यकता आहे असे स्पष्ट केले व आयुष्यभर टापटीप राहिलेल्या स्त्रीने वैधव्य आल्यानंतर स्वतःची परवड का करून घ्यावी असा सामाजिक सवालही केला। यानंतर प्राणीमित्र व पर्यावरण सेवक आनंद बांबार्डेकर यांनी पालक व आजची युवा पिढी याबाबत त्यांचे विचार मांडले। यानंतर समाजातील काही मान्यवरांचा रापण रिसॉर्ट व मातृत्व फाउंडेशन यांच्यामार्फत सत्कार करण्यात आला। त्यामध्ये नुकतेच तारखर्ली येथे समुद्र दुर्घटनेत काही जणांचा जीव वाचवलेले गणपत मोंडकर, माजी सैनिक आप्पा वराडकर, सौ सायली, श्रीमती ममता तळगावकर, आनंद बांबार्डेकर, मार्शल आर्ट प्रशिक्षक विजय केळुसकर, समुद्र व पर्यावरण कृती अभ्यासक जगदीश तोडणकर, व्यावसायिक राधिका मोंडकर, सौ गावकर, उपसरपंच प्राची माणगावकर, माजी उपसरपंच सौ झाड, आरोग्य स्वयंसेवी श्री ढोले बाबू यांचाही सत्कार संपन्न झाला। यानंतर मालवणच्या आदर्श संगीत विद्यालय यांचा स्वर चांदणे हा बहारदार गीत संगीत सादरीकरण कार्यक्रम संपन्न झाला, ज्यात सूत्रसंचालक व गायक श्री संजय शिंदे, सौ पराडकर, बालगायिका कुमारी मेस्त्री, श्री मेस्त्री व इतर संचाने उपस्थित सर्वांचे सुरांनी मनोरंजन केले। या दरम्यान उपस्थितांना हॉटेल रापण व आयोजकांतर्फे सप्रेम दिलेला सुमधुर फालुदा पेयाचा आस्वाद घेता घेता ही संगीत रजनी अनुभवता आली। या कार्यक्रमाला हॉटेल उद्योजक श्री मिलिंद झाड, पर्यावरण अभ्यासक प्राध्यापक संजय वराडकर, आपली सिंधुनगरी न्यूज चॅनलचे तारकर्ली प्रतिनिधी सुरेश बापर्डेकर, हॉटेल व्यवस्थापन तज्ज्ञ दीपक कुडाळकर, सामाजिक कार्यकर्त्या शांती तोंडवळकर, दीक्षा लुडबे, मुंबई भाजपचे हरेश देऊलकर, शिक्षक, कला निवेदक प्रभुदास आजगावकर तसेच वायरी भूतनाथ ग्रामस्थ, वायरी ग्रामस्थ, मालवणातील विविध क्षेत्रातील नागरिक, हॉटेल रापणचा कर्मचारी वृंद तसेच मातृत्व आधार फाउंडेशन या सामाजिक संस्थेचे पदाधिकारी, संस्थापक सदस्य आणि इतर सदस्य उपस्थित होते। कार्यक्रमात उपस्थित राहिल्याबद्दल संकल्पक व हॉटेल रापणचे निर्माते तथा मालक श्री भूषण साटम यांनी मातृत्व आधार फाउंडेशन संस्थेच्या संयुक्त सहकार्याचे उपस्थित सर्वांचे आभार मानले आणि या साप्ताहिक उपक्रमाला दर शनिवारी सायंकाळी येऊन एका सामाजिक विषयावर गप्पा मारत आत्मसामर्थ्याची जाणीव अनुभूती घ्यायचे आवाहन केले। पाहूया याबाबत आयोजक भूषण साटम तसेच मातृत्व आधार फाउंडेशनचे श्री संतोष लुडवे आणि दादा वेंगुर्लेकर यांनी काय प्रतिक्रिया दिली। तर असा हा सगळा जो कार्यक्रम संपन्न झाला, त्या कार्यक्रमाचे जे इथले रापण हॉटेलचे
निर्माते, मालक आणि त्यांच्यासोबत मातृत्व आधार फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संतोष लोडवे आणि त्याचबरोबर त्याचे महत्त्वाचे पदाधिकारी आणि ते पण त्याच्या संघटनात्मक बांधणीत ज्यांचा हात आहे, महत्त्वाचा हात आहे आणि योगदान आहे, चालू आहे, ते म्हणजे दादा वेंगुर्लेकर हे सुद्धा आपल्यासोबत आहेत. हा जो कार्यक्रमाचा हेतू आहे, आणि प्रथम भूषण साटम तुमच्याकडेच येतो, की हा जो आजची जी संध्याकाळ झाली, ही नॉर्मल संध्याकाळ नव्हती किंवा एक सामान्य संध्याकाळ, कुठला तरी सामाजिक कार्यक्रम एक आपण म्हणतो किंवा आता सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा. तर ह्याची संकल्पना तुम्हाला कशी सुचली? धन्यवाद. खरंच एक मुख्य म्हणजे मी पहिल्यांदा आपल्याला धन्यवाद देतो, की इतक्या चांगल्या कार्यक्रमाला आपण भरभरून जो प्रतिसाद दिलात तो. एक समृद्ध विचारांचं दालन. आपल्याकडे दरवेळी वेगवेगळे विचार, वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टींना आपण सामोरे जात असतो. पण हे सगळं करत असताना आपण तेवढे विचार आपले समृद्ध राहतात का? किंवा आपण त्यांना खूप चांगल्या रीतीने त्यांना सामोरं जातो का? की ज्यायोगे आपल्या हातून काहीतरी चांगल्या गोष्टी घडू शकतील. ही केवळ कल्पना मनात ठेवून एक चांगल्या विचार सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी समाजातल्या खूप चांगल्या लोकांना एकत्र घेऊन इथे आम्ही बोलतं करण्याचा प्रयत्न करतोय. हा एक वैचारिक कट्टा आहे. ही एक समृद्ध संध्याकाळ आहे. आम्ही ह्याला म्हणतोय, की हे समृद्ध विचारांचं दालन आपल्या सर्वांच्या सहकार्याने, मुख्य म्हणजे मातृत्व आधार फाउंडेशनचे संतोष लुडबे, दादा वेंगुर्लेकर यांनी ही संकल्पना उचलून धरली. त्यांनी यामध्ये अगदी सक्रिय सहभाग सर्वांसहित आपले सर्व त्यांचे संचालक म्हणा की त्यांचे सर्व पदाधिकाऱ्यांना घेऊन त्यामध्ये सामील झाले आणि एक समृद्ध विचारांचं दालन आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठीच हा कार्यक्रम आहे, की ज्यायोगे आपण एक चांगले विचार सर्वांसमोर पोहोचू आणि की एक चांगला समाज त्यातनं काहीतरी घडेल, की आपण त्या समोरच्या व्यक्तीला एक समृद्ध विचारांचा वारसा आपण देऊ शकतो. त्यासाठी हा सगळा खटाटोप आहे. खूपदा मी भूषणजी आता अगदी थोडक्यात तुम्हाला विचारतो, की व्यावसायिक जबाबदारी सांभाळता सांभाळता हे सामाजिक भान भान असतंच, पण ते प्रत्यक्षात आणणं यासाठीचं जे तुमच्याकडे जो स्पार्क आहे तो कधी झाला? हे शिवप्रेम आहे. हे केवळ आलंय ते केवळ छत्रपती शिवरायांमुळेच आलंय. कारण ज्या योगे कोणत्याही परिस्थितीमध्ये शिवरायांनी आपल्याला जी समर्थ शिकवण दिलेली आहे, की त्यांचे जे विचार बुलंद विचार आहेत, ह्या विचारांचा मी पाईक आहे किंवा जास्तीत जास्त त्या विचारांचा मी आदर करतो म्हणण्यापेक्षा मी जास्तीत जास्त ते विचार माझ्यामध्ये माझ्यामध्ये कसे बाणवता येईल आणि आपल्या सर्वांसमोर ते कसे पोहोचवता येईल, याच विचारांमधून ह्या संकल्पनेचा किंवा या सगळ्या गोष्टींचा आपण वेळ देऊ शकतो किंवा अशा गोष्टी आपल्या हातून होऊ शकतात. हे सगळं शिवप्रेम आहे. संतोषजी, एक अध्यक्ष या नात्याने सर्वप्रथम तुम्ही जेव्हा ही संकल्पना ऐकलीत, त्यावेळी मातृत्व आधारतर्फे याला आपण पाठिंबा द्यावा किंवा सहकार्य करावं किंवा मिसळून जावं असं कधी वाटलं तुम्हाला? म्हणजे कसं वाटलं तुम्हाला ते तुम्ही सांगावं थोडीशी थोडक्यात? गेल्या शुक्रवारी आम्ही या ठिकाणी आलो 8 दिवसापूर्वी. मी आणि दादा वेंगुर्लेकर आणि भूषण साटमने आम्हाला ही संकल्पना सांगितली. आम्हाला पहिल्यांदा म्हणजे एकदम आम्ही आनंदितच झालो, की हे खरोखर एक चांगलं दालन आज या ठिकाणी उभं होतं आहे. त्यासाठी आपण काही झालं तरी आपण सर्व महिलांना किंवा सर्व समाजाला आपण जागृत केलं पाहिजे आणि हे दालन एक भरभरून सगळ्यांना सामाजिक न्याय दिला पाहिजे. आणि या ठिकाणी असे अनेक गोरगरीब कुटुंब आहेत. काही महिलांवरती अत्याचार होतात, अन्याय होतात. काही युवती आज ट्रॅकवरून सरकलेल्या आहेत. त्यांना परत आपण कसं एक चांगला मार्ग दाखवू आणि या माध्यमातून भूषण साटमला मी खरोखर धन्यवाद देऊ शकतो. कारण त्याची ही संकल्पना अतिशय चांगली संकल्पना आम्हाला वाटली. नंतर आम्ही नाईक मॅडम आमच्या मातृत्व फाउंडेशनच्या सर्व संचालकांना दादा वेंगुर्लेकरने मेसेज टाकून असं सांगितलं. प्रत्येक जणाने आम्हाला लाईक केलं, की खरोखर सुंदर अशी ही कल्पना आहे आणि त्या कल्पनेतून हे आम्ही आता हे साकार करतो आहे आणि परमेश्वर या आमच्या संकल्पनेला भरभरून यश देवो अशी आम्ही त्या भूतनाथ आणि रामेश्वराकडे प्रार्थना करतो. आणि तुमच्यासारखे आम्हाला एक सिंधुदुर्ग नगरी ही प्रत्येक वेळी अन्यायाच्या विरुद्ध ज्याच्यावरती अन्याय होतो, ज्याला न्याय मिळत नाही अशा अशा व्यक्तींच्या पुढे, अशा कुटुंबाच्या समोर एक परमेश्वर रूपाने उभी राहते. त्याबद्दल मी आपल्या सिंधुदुर्ग नगरीचे पण मी आभार मानतो आणि हे माझं मनोगत संपवतो. धन्यवाद तुमचं आपल्या सगळ्या आमच्या समूहातर्फे. दादा वेंगुर्लेकर, स्वतः तुम्ही मातृत्व आधार फाउंडेशनचे गेले 3 वर्ष जितके तुम्ही सक्रिय आहात, त्यापूर्वी पण तुम्ही शिक्षण क्षेत्र, त्यानंतर स्वतः अगदी मोलमजुरी कष्टाचं क्षेत्रसुद्धा तुम्ही अनुभवलेलं आहे. तुम्हाला
मग अशा वेळी आज जे सगळं आता आपण ज्या गोष्टी पाहतोय, म्हणजे आता आपण याची विचार करूया, की आज तुम्हाला हा कार्यक्रम घडताना कसा आनंद होतो? एक शिक्षक म्हणून किंवा एक समाज प्रेरक म्हणून? हां, मी आधी सर्वप्रथम सांगेन हे की भूषण साटम हे आमच्या मातृत्व आधार फाउंडेशनचे विद्यमान सदस्य आहेत आणि ह्या हॉटेल रापण याचे पण ते मालक आहेत. तर यांनी जो विषय निवडून जो कार्यक्रम निवडला, त्याबद्दल आम्हाला खरोखरच अतिशय मनापासून आवडला आणि आम्ही यावेळी सामाजिक, आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक हे कार्यक्रम राबवतच आहोत. त्यापैकी त्याचंच एक अंग म्हणून हा कार्यक्रम आम्हाला आवडला आणि आम्ही या कार्यक्रमामध्ये इंटरेस्ट घेऊन सक्सेस केला. खूप धन्यवाद तुम्हा सर्वांचे. भूषण साठम स्वतः तुम्ही रापण रिसॉर्ट हे आता फुल फ्लेज रापण रिसॉर्ट जिथे आपण मालवणमध्ये जे सुरू आहे आणि त्यासोबत सगळी सक्रिय मंडळी संतोष लुडवे असतील, आपले दादा वेंगुर्लेकर असतील, प्राध्यापिका डॉक्टर सुमेधा नाईक असतील, सौ शिल्पा यतीन खोत असतील, त्या राजकारणाच्या पण पलीकडे जाऊन एक समाजकारण आणि राजकारणाच्या उंबरठ्यावर त्या असतात, नेहमी काम करत असतात. अशा प्रकारे तुम्ही बघितलं तर वेगवेगळ्या प्रकारची माणसं इथे एका सुसंगत पद्धतीने एका मंचावर आणून, रापणच्या मंचावर आणून ही संध्याकाळ, ही कोजागिरी 2023ची जी संध्याकाळ आहे, ती आपण त्या त्या जो उपक्रम आहे त्याची ही दुसरा आठवडा आहे. या उपक्रमाबद्दल आपण माहिती वेळोवेळी घेतच राहू. महिला सशक्तीकरण, महिला सबलीकरण, समाज सबलीकरण आणि समाज विचार प्रवर्तन या सगळ्या गोष्टींवर आपली सिंधुनगरी न्यूजतर्फे आपण लक्ष ठेवूनच राहू. सुयोग पंडित, आपली सिंधुनगरी न्यूज, मालवण.